तर समीक्षा राज्यात दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे। विशेषतः ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जानेवारीपासूनच जाणवू लागल्याने सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत। या संदर्भात रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। राज्यात अभूतपूर्व असा दुष्काळ आहे। विशेषतः मनरेगा हे राज्यातलं हे महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे। दुष्काळ निवारण्याच्या संदर्भात जे जलसंधारणाची कामं व्हायला हवी ती या डिपार्टमेंटकडून होतात। या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून या विभागाचे मंत्री नितीन राऊत राज्याचा दौरा करत आहेत। आपण विचारूया साहेब, राज्यात काय परिस्थिती आहे दुष्काळ संदर्भात आणि जलसंधारणाच्या कामांची काय प्रगती आहे? राज्यातला दुष्काळ हा 1972च्या दुष्काळापेक्षा जरा थोडासा वेगळा आहे। यावेळेला त्या दुष्काळाची परिस्थिती सुद्धा अति तीव्र सुद्धा आहे। तीव्र असण्याचं कारण म्हणजे पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात आहे। गुराढोरांना चारा सुद्धा उपलब्ध नाही अशी ती परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत या दुष्काळी भागात मनरेगाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात कामं करतो आहोत। शेतमजुरांना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्यासाठी विविध जलसंधारणाची कामं या ठिकाणी आम्ही हाती घेतलीत। ज्या वेळेला दुष्काळाचं हे सावट उभं राहणार अशी परिस्थिती समोर आली त्यावेळेला माझ्या विभागानं मृदसंधारण खात्याच्या आणि जलसंधारण खात्याच्या 2 टीम्स केल्यात आणि दोन्ही टीम्सला सर्वे करायला या भागात पाठवलं। सर्वे करून त्याच्या रिपोर्ट्स मागवल्यात आणि त्या रिपोर्ट्सवर आधारित कार्यक्रमाची आम्ही रचना केली। ती रचना करत असताना एक परमानंट ॲसेट क्रिएट होईल त्या पद्धतीची होती, तर दुसरी शॉर्ट टर्म सारखी होती, तात्पुरती सोय कशी करता येईल अशी। आणि त्या दोन्ही माध्यमातून माझा विभाग या भागामध्ये काम करत आहे। आता मी सातारा, सांगली, उस्मानाबाद, बीड, जालना, बुलढाणा या ठिकाणचे दौरे केलेले आहेत। या दौऱ्यामधली परिस्थिती बघितल्यानंतर काही भागात मोठ्या प्रमाणावर आपल्याला मजूर आढळतात, त्या ठिकाणी कामंसुद्धा आहेत, तर काही भागात मजुरांची उपलब्धता अत्यंत कमी आहे। परंतु तरीही नरेगाचं काम, रोजगार हमी योजनेचं काम अत्यंत समाधानकारक या ठिकाणी चाललेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मनरेगाची कामं जेव्हा होतात तेव्हा बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आरोप होत आहेत, काही ठिकाणी तक्रारी येत आहेत की कुठेतरी मजुरांचे पैसे लाटले जात आहेत। नक्की काय तुम्हाला जाणवलं आहे आणि त्याच्यावर काय कारवाई करणार? एक लक्षात घ्या की मजुरांचे पैसे थकबाकी वगैरे असा काही प्रकार नाही आहे। जो प्रकार समोर येतो आहे ते जुन्या कामांच्या विषयी बोललं जातं। ज्या कामांची मस्टरच आमच्या पुढे आलेली नाही आहेत की त्या ठिकाणी मजूर होते अथवा नाही, तर त्या ठिकाणी आम्ही पेमेंट करणार तर कसे करणार, मजुरी कशी देणार? त्यामुळं त्या ठिकाणचे जर आता अलीकडे आमच्याकडे मस्टर्स जर आले नाहीत तर त्यांच्या इन्क्वायरीज करायला आम्ही लावलेलं आहे आणि उच्चस्तरीय इन्क्वायरी त्यांचे सुरू केलेले आहे। सामाजिक वनीकरण असेल, तुमचं डिपार्टमेंट असेल, कुठेतरी एकत्रीकरण येऊन या राज्यामध्ये ठोस की एक मोठं कार्य उभं राहू शकेल असं जेव्हा दिसतं आहे, तर या संदर्भात पुढे काही हालचाली सुरू आहेत किंवा काही बोलणं सुरू आहे? हे बघा, या खात्याची जबाबदारी जेव्हा मी स्वीकारली तेव्हापासून सातत्यानं काम करतो आहे। नरेगा ही 345 कोटीवर होती, ती 1600 कोटीवर मागच्या वर्षी गेली आणि आता चालू वर्षी 2400 कोटीवर आता आम्ही पैशाचं निधीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। याचा अर्थ नरेगाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। 2.5 लाख मतदार अजूनही कामावर आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही काम करतो आहोत। सामाजिक वनीकरणामध्ये नवीन प्रकारचं धोरण अवलंबण्याची गरज होती, त्यामुळं त्यासंबंधी आम्ही अरुण बोंगीरवार माजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काही एक्सपर्ट्स लोकांची अभ्यास समिती तयार केली आहे। त्यांचा अहवाल लवकरच येईल आणि नवीन धोरण आम्ही सामाजिक वनीकरणाचं आणणार। या ठिकाणी आम्ही काम करत असताना जलसंधारणामध्ये कसा बदल होऊ शकेल, त्यासाठी त्याचा वेगळा संवर्ग कसा तयार करता येईल या दिशेने पावलं टाकलेली आहेत। तर माझी मालगुजारी तलाव हे ॲडव्होकेट किंमतकरांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट तयार करून त्याचं रिनोव्हेशन कसं करता येईल या संबंधीचा कार्य अहवाल आम्ही नुकताच प्राप्त झालेला आहे आणि त्यावर काम सुरू आहे। आणि अशा पद्धतीने राज्यामध्ये कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं जलसंधारणाची वाटचाल राहू शकेल, पुढचं भवितव्य जलसंधारण विभागाचं काय राहणार हे त्याच्या कामावर अवलंबून राहणार आहे, हे दाखवण्यासाठी निरंतरपणे कार्य करत आहोत। नक्कीच तुम्ही म्हणाले की महाराष्ट्रात जेव्हा मी फिरतो आहे तेव्हा पाणी म्हणजे या दुष्काळाचं सर्वात मोठं जे समोर येतं चित्र की सर्व पाण्याची खूप अभाव आहे।
कुठेतरी लोकांमध्ये जागृती होते की पाणी हे जीवन आहे, त्याच मृदूसंधारणाचे असेल जलसंधारणाची कामं आपल्याला करायला हवी. कुठेतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. अर्थातच सर्वत्र पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि त्याच अनुषंगानं की आता या दुष्काळाच्या आतापर्यंतच्या कामाला आपण व्यवस्थितरित्या हँडल केलं. याच्या पुढं याची तीव्रता उन्हाळा येत असल्या कारणानं वाढत जाणार. लेबरसुद्धा या ठिकाणी मजुरांची संख्यासुद्धा वाढत जाणार. कामाची मागणी होणार मोठ्या प्रमाणात. आणि म्हणून यावर कशी आपल्याला भूमिका घेतली पाहिजे, दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी काय करता येणं शक्य आहे, सध्याची वर्तमान स्थिती काय आहे आणि पुढचा रोडमॅप आमचा कसा असला पाहिजे या संबंधीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. नक्कीच शासनाच्या वतीनं विविध उपाययोजना होत आहेत. त्यासाठी नागरिकांनीही जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घ्यायला हवा असंच मत नितीन राऊत यांनी व्यक्त केलं. कॅमेरामन अनिल सौंदर्यासह प्रफुल्ल साळुंखे, साम TV, मुंबई.